आपण आज बनवूया कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीसाठी स्वच्छ कोथिंबीर धुवून हे बघा बारीक कापून घेतलेली आहे आपण. आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. कोथिंबीर वडीसाठी लागणारं हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा याचं बारीक वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर वडीचं वाटण तयार झालेलं आहे. आपण ते कोथिंबीर मध्ये टाकूया. मीठ तुमच्या चवीनुसार, हळद, बेसन पीठ. जेवढी कोथिंबीर आहे त्याचा एकदम छान असा गोळा होईल एवढं बेसन पीठ घालायचं त्यामध्ये. आणि आपण थोडंसं ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ त्यामध्ये टाकायचं. वडी क्रिस्पी आणि कमी तेल पिते. आता आपण हे छानपैकी मळून घेऊया. कोथिंबीर वडीचा आपला छान असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण कोथिंबीर वड्या तयार करून घेऊया. त्यासाठी चाळण लागलं आपल्याला. चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्या चिकटत नाहीत खाली. आणि एका पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूया. वड्या वळण्यासाठी हाताला आपण थोडंसं पीठ लावून घेऊया. पीठ लावू किंवा तेल लावू असं काही नाही. चला तर आपल्या ह्या वड्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपण वड्या उकडायला ठेवूया. आपण वड्या उकडायला ठेवलेल्या आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्या वड्या उकडून तयार होतील. त्यानंतर आपण त्याला फ्राय करूया. ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत वड्या शिजलेत का नाही चेक करण्यासाठी आपण त्यात चाकू टाकून पाहूया. चाकू क्लीन आलेला आहे. आपल्या वड्या छानपैकी उकडलेल्या आहेत. वड्या आपल्या छान अशा कापून घ्यायच्या आणि आपल्या आवडीनुसार शालो फ्राय करायच्या किंवा डीप फ्राय करायच्या. आमच्याकडे तर डीप फ्राय आवडतात म्हणून मी डीप फ्राय करते. त्या आपल्या छान डीप फ्राय वड्या झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. मस्त अशा आपल्या वड्या सॉस सोबत सर्व करूया.